45-50 दिवसाचा खोडवा ऊस आहे. आपण एक बेटाड उपसून घेतलेला आहे आणि आपण जर बघितलं तर या ऊसाला अगदी 1.5 फुटापर्यंत ऊस उंच गेला आहे. पण आत्ताशी नवीन मुळी त्याला फक्त 2 इंच फुटलेली आहे, म्हणजे 10 सेंटीमीटर. आणि बाकी ह्या मुळ्या गेल्या वर्षीच्या टोटल ह्या जुन्या मुळ्या असतात, ह्या अकार्यक्षम असतात. याचं कंपोस्ट खत होत असते. आता ह्या मुळ्या काहीच कामाच्या नसतात. खरी मुळी ह्या अन्न खाणाऱ्या मुळ्या ह्या असतात. तर ह्या मुळ्यांच्या कक्षेमध्ये ठेवा बेट ऊस दादा खाली. शेतकरी मित्रांनो, आता आपण हे बेडवरती पहिल्याच जागेवरती हे ऊस लावून घेतलेलं आहे. आता शिंदे साहेब आपण खतं करून पेरून दिल्यात, सांगा ना तुम्ही. आता बेडवरती आपण खत कुठं पडलं आपलं? इथून एक पडलं. आणि हे ऊस कुठून पडलं? आपण इथून पडलं. हां, आणि आपला ऊस कुठे आहे? म्हणजे हां, म्हणजे आपली मुळी किती फक्त आता एवढ्या ऊसाची? 1 इंच ते 1.5 इंच. ओके. म्हणजे शेतकरी मित्रांनो, आपण किती लांब खत पडले आपलं? जवळजवळ 1 फूट लांब घे. 1 ते 6 फूट. 1 फूट 6 फूट. बसा खाली बसा. मी तिथं 1 वीतभर असं अंतर दाखव मला किती लांब पडलं. नाही इतक्या लांब नाही. हां, आता इथून पडले. हां, तर ती खतं आता त्या मुलीला तिथं यायला कमीत कमी 80 ते 85 दिवस लागणार आहे. म्हणजे अजून 50 दिवस लागणार आहे. मग आपण जमीन टाकलेली खतं कुठं टाकल्यात खतं? हां, ती खतं माती आड केल्यात, पुन्हा रांगोळी घातली आणि आपण पुन्हा पाणी दिले. ही खतं विरघळली जातात. विरघळल्यानंतर 10-12 दिवसात समजा आपण DAP डायमोनियम फॉस्फेटमधलं नायट्रोजन हे 9व्या दिवशी लागू होतं आणि फॉस्फरस 13-14-15 दिवस लागतात ते फॉस्फरस लागू व्हायला. आता नवीन मुळी तयार करण्यासाठी फॉस्फरस लागतो. आता तो फॉस्फरस त्या ऊसाच्या तिथं हात ठेवा वर. हां, त्या कक्षेमध्ये मुळी आहे, तर तिथं त्या रायझोप्लेनमध्ये आपल्याला खत पडायला पाहिजे. आपलं खत लांब पडलंय. किती लांब पडलं? तर इतके लांब पडलं. हां, मग ते 1 फुटाचं अंतर कव्हर करायला त्या मुळीला अजून 50 दिवस लागणार आहे. मग टोटल ऊस कट होईपर्यंत पासून तर पुढे जवळजवळ 90 दिवसापर्यंत ती खतं आपल्याला शिंदे साहेब जात नाही. त्याच्यामुळं आपण टाकलेली खतं 10-12 दिवसांना लागू होतात. 40-45-50 दिवसपर्यंत ते काम करतात. जर तुमच्याकडून पाणी जास्त झालं तर ती खतं अजून लवकर विरघळून खाली जातात. गुरुत्वाकर्षणाचा नियम काय आहे? कोणती वस्तू पदार्थ खतं वर फेकले ते खाली जातात. मग जेवढं तुम्ही पाणी देता तेवढी ती खत विरघळून खाली जाणार आहे. कुठं जाणार आहे? जमिनीमध्ये. त्या मुळीचा संबंध काय आहे? आता ती खत कधीच मुळीकडे जात नाही. लक्षात घ्या सर. लक्षात आलं का? खतं कधीच मुळीकडे जात नाहीत. त्या मुळीला खताकडे जावं लागतंय. मग त्या मुळीला खताकडे जाण्यासाठी कमीत कमी अजून 50 ते 60 दिवस बाकी आहे. मग ह्या 60 दिवसामध्ये तरी ती मुळी तिथपर्यंत जात नाही. त्याच्यामुळं आपण जो पहिला खताचा डोस ते पेरणीच्या यंत्राने देतो, हा खताचा डोस 90-95% उपलब्ध होत नाही. लक्षात घ्या. म्हणून शेतकरी मित्रांनो, पहिला खताचा डोस आपला याच्यावरती असा वरुंब्यावरती टाकून द्यायचा. आता अनेक जण मला प्रश्न पुन्हा विचारतील, नाही शेतकरी मित्रांनो, मग ते बेडवर खत टाकल्यानंतर हवेत उडून जाईल किंवा माती आडच करायचा असतो. एक गोष्ट याच्यात पुन्हा मी तुम्हाला समजू शकतो. तुमच्याही मनातला एक शंका असेल. शेतकरी मित्रांनो, जर आपला ऑक्टोबरमध्ये जर ऊस तुटून गेला, नोव्हेंबरमध्ये गेला, डिसेंबरमध्ये गेला आणि जानेवारीमध्ये गेला, हे थंडीचे दिवस आहेत, सकाळचं दव पडतं, तुम्ही टाकलेला खताचा डोस बिनधास्त तुम्ही ह्या बेडवरती टाकायचा आणि याला पुढं 100 दिवसापर्यंत 90 दिवसापर्यंत हलकं 1.5-2 तास स्प्रिंकलरच्या सहाय्याने किंवा ड्रीपच्या सहाय्याने पाणी द्यायचं. आपल्याला मोकळं पाणी शक्यतो द्यायचं नाही, कारण ऊस कमी फुटून येतो. ह्या बेटाडामध्ये वापसा लवकर होत नाही. कडकपणा, चोपटपणा, चिकटपणा हा जास्त आलेला असतो. म्हणून पाणी व्यवस्थापन महत्वाचं आहे. म्हणून 2 तास हलकं पाणी द्या. आता प्रश्न असा आहे की वर खतं टाकल्यानंतर सकाळच्या त्या दवाने थोडे चिमले जातात आणि जर तुम्ही हलकं पाणी जर दिलं तर ती खतं आपल्याला ह्या रूट झोन कक्षेमध्ये, कोणत्या ह्या मुळ्यांच्या कक्षेमध्ये चालले. बरोबर आहे. आणि जर आपण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा जर शिंदे साहेब जर विचार केला, जवळजवळ 15-20 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला संध्याकाळची थंडी भरपूर असते आणि दिवसाचं ऊन, आता मकर संक्रांतीनंतर टेम्परेचर वाढत जाते, म्हणजे दिवस मोठा होतो. परंतु तरी जानेवारी एंडपर्यंत सूर्यप्रकाश हा 12 तासापैकी फक्त 7 ते 8 तास राहतो. म्हणजे सूर्यप्रकाश कमी राहतो. ह्युमिडिटी म्हणजे हवेमध्ये आर्द्रता पण भरपूर आहे आणि त्याच्यामुळं खताचे जे बाष्पीभवन व्हायला पाहिजे ते मार्च, एप्रिल, मे ह्या महिन्यामध्ये जास्त होतं आणि ह्या दिवसामध्ये कमी होतं. त्याच्यामुळं कधी पण खोडव्याचा पहिला डोस आपल्याला याच्यामध्ये पडायला पाहिजे. जेवढा तुम्ही पहिला खताचा डोस हा बेडवर टाकता आणि पाण्याने विरघळून तो डायरेक्ट रायझोप्लेनमध्ये, रायझोप्लेन म्हणजे कोणता एरिया? डायरेक्ट हा भाग. आणि रायझोस्पियर म्हणजे कोणता? त्याच्या बाहेरचा भाग. हा तो भाग. तर रायझोस्पियरमध्ये जर तुम्ही टाकलेली खतं आहेत, ही खतं डायरेक्ट ती
त्या पाण्याने थोडे विरघळून त्या आता आपण दाखवलेल्या मुळीच्या कक्षेमध्ये जातात आणि त्याचा बेनिफिट त्याला मिळतो. त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो कायम लक्षात घ्या की खत आपण आज 2-2 हजार रुपयापर्यंत एक बॅग गेलेली आहे. हे खताचं डोस आपल्याला त्या मुळ्यांच्या कक्षेतच जायला पाहिजेत रायझोस्पिअरमध्ये. आणि जर आपण खतं लांबून टाकले तर ती खतं मातीमध्ये जातात, त्याचा पिकाचा काही संबंध नाही. आणि नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये जर आपला खोडा ऊस जर तुटून गेला असेल तर सुरुवातीला ती खतं बेडवर टाकलेले उघडे राहिले तरी त्याचं बाष्पीभवन जास्त होत नाही. अमोनिकल फॉर्ममध्ये ही खतं हवेतून उडून जात नाहीत. पण आपण जे दुसरे डोस करणार आहेत यानंतरचा पुन्हा 35, 40, 50 दिवसांनी दुसरा जो डोस आहे आपला म्हणजे पहिल्या डोस नंतर वरचा डोस आपला पहिला डोस आपल्याला वरून टाकून घ्यायचा आहे. दुसरा डोस आपला नंतरून 45-50 दिवसांनी करायचा आहे. तो मात्र आपल्याला दोन्ही साईडने टाकून घ्यायचा आहे आणि मधून रोटावेटर करून घ्यायचं आहे आणि रोटावेटर करून थोडासा माती ॲड करून घ्यायचा, कारण तो डोस आपला चालला आता फेब्रुवारी एंडला. त्याच्यामुळे एवढी काळजी घ्या की आपण जे महागाचे खतं देतो हे मुळ्यांच्या कक्षेत गेले पाहिजेत. आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये ह्या बेडमध्ये सूक्ष्म खतांचं प्रमाण खूप कमी असतं. त्याच्यामुळे ऊस उगून येताना पोपटी दिसतो, फॉस्फरसची कमतरता दिसते, फेरस, झिंक, मॅग्नेशियमची कमतरता दिसते. म्हणून दिलेली खतं ही संतुलित खतं द्या, म्हणजे मुख्य खतं, दुय्यम खतं आणि सूक्ष्म खतं, आणि असा मध्ये डोस तुम्ही याच्यावरती करून घ्या. एवढंच मला याच्यातून सांगायचंय. सगळ्यांना लक्षात आलंय का साहेब? पण धन्यवाद.